हॅलो, धन्यवाद निलेश दादा. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चालू असलेला सामना एस सुपर जायंट्स वर्सेस राजू 11 फायटर्स. राजू 11 फायटर्स या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. फलंदाजीसाठी उतरले ते राजेंद्र साळवी आणि सुमित थोरे. गोलंदाज आहे तो अनिल थोरे. पाहूया अनिलचा पुढचा चेंडू राजेंद्र साळवी यांना कशा पद्धतीने फलंदाजी या ठिकाणी केली जाते पाहूया. आपल्या संघासाठी स्वतः संघ मालक या ठिकाणी फलंदाजी करतात आणि या चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता, परंतु झेल काही खेळाडूला घेता आलेला नाही आहेत आणि या ठिकाणी त्रिफळाचित धावचित करण्याचा प्रयत्न होता, धावबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना काही यश नाहीये. अनिल थोरे एक अनुभवी गोलंदाज आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी मिळवून देतात का पाहूया. 2 धावा, एकूण धावसंख्या झालेली आहे ती 4. पुन्हा एकदा अनिल थोरे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सामना करतायत ते राजेंद्र साळवी. जोरदार प्रहार याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते राजू 11 फायटर्स या संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 5. दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज प्रत्येक चेंडूवरती धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत. पाहूया स्ट्राईकला येतोय तो सुमित, एक नावाजलेला असा हा फलंदाज. अनेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला फलंदाजीच्या जोरावरती ज्याने विजय प्राप्त करून असा हा फलंदाज. पहिला चेंडूवरती एका धावेने आपलं खातं खोलतोय. धावसंख्या होते ती 6. गोलंदाज आहे तो अनिल. पाहूया अनिलला यश येतंय का. राजू 11 फायटर संघाचे दोन्ही महत्वपूर्ण असे हे फलंदाज. एक संत सावध अशी सुरुवात या दोन्ही फलंदाजांकडून आपल्या संघासाठी केली जाते आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय का पाहूया. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते राजू 11 फायटर्स या संघाच्या खात्यात. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा अनिल थोरे यांचा पुढील चेंडू राजेंद्र यांच्यासाठी आणि हा चेंडू पंच पुन्हा एकदा वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते राजू 11 फायटर्स संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 8. अजून देखील पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळवण्यात यशस्वी होतात हे दोन्ही फलंदाज. आणि या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जातोय. पाहूया काय होतंय आणि गचा असं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळतंय. निश्चितच 4 धावा मिळत आहेत ते राजू 11 फायटर या संघाला. धन्यवाद डीजे. धावसंख्या पोहोचलेली आहे 12. अजून देखील या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया या चेंडूवरती काय होतंय आणि हा चेंडू मात्र पंच निर्धाव घोषित करतायत. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजू 11 फायटर संघाची धावसंख्या झालेली आहे 12. डीजे.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या राजू 11 फायटर संघाची बिनबाद 12. दुसरं षटक सुरू होत आहे. गोलंदाज आहे तो विनय. पहिला चेंडू विनयचा आणि या चेंडूवरती काय होते पाहूया. किती धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज. या चेंडूवरती एका धावेवरती समाधान मानू लागते. धावसंख्या पोहोचते ती 13. विनय खास या स्पर्धेसाठी टाळसुरे गावावरून या मैदानात दाखल झाले. वसईच्या ऐतिहासिक अशा या मैदानामध्ये आपला खेळ दाखवण्याकरता सज्ज होतोय तो विनय. मागील पर्वामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी विनयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तशीच गोलंदाजी याही सीझन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सामना करते तो राजू. पाहूया विनयचा पुढील चेंडू राजेंद्र यांना आणि हा चेंडू मात्र पंच आणि या ठिकाणी खेळाडू वृत्तीचं थोडंसं प्रदर्शन पाहायला मिळतंय. राजेंद्र साळवे यांच्यामधून स्वतःच फलंदाज मी बाद आहे असं पंचांना इशारा करून सांगतायत. त्यांच्या खेळाडू वृत्तीचं निश्चितच अभिनंदन करावं लागेल. एक चांगला आदर्श त्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय. विनयला निश्चितच यश मिळतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आणि त्याचं यश त्याला पाहायला मिळालंय. राजेंद्र साळवी सारखा महत्वाचा फलंदाज माघारी परतण्यात मोठं यश विनयला मिळालेलं आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय तो फलंदाज. फलंदाजाचं नाव सांगा कृपया. जीवन. जीवन जीवन थोरे फलंदाजीसाठी सज्ज होतोय. क्रीडा विश्वातील एक उगवता तारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा जीवन फलंदाजीसाठी मैदानामध्ये सज्ज होतोय. पाहूया विनयचा सामना कशा पद्धतीने करतोय. विनयचा पुढील चेंडू जीवनसाठी आणि या चेंडूवरती एक धाव निश्चित मिळते ती जीवनला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत विनयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये एक विकेट देखील महत्वपूर्ण अशी विकेट मिळवण्यात यश मिळवलं विनयने. स्ट्राइकला येतो सुमित. पाहूया विनयचा कशा पद्धतीने सामना करतोय. या ठिकाणी जोरदार प्रहार केला जातोय सुमितच्या बॅटमधून आणि 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या होते राजू 11 फायटर संघाची 16. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या चेंडूंवरती किती धावा मिळवण्यात यशस्वी होती ते दोन्ही फलंदाज. सुमितला गिअर बदलावा लागणार आहे कारण आता धावा वाढवण्याचं जबाबदारी त्याच्या खांद्यावर आलेली आहे. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय सुमितला. धावसंख्या थोडीशी मंदावलेली दिसते. धावसंख्या झालेली आहे ती 17. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे विनयचा. पाहूया विनय काय करतोय. शेवटच्या चेंडूवरती सामना करेल तो जीवन. एक नवोदित स्टार फलंदाज म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो जीवन काय करतोय या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विनय. उन्हाचा प्रहर वाढत चाललेला आहे त्यामुळे वेळेच्या बाबतीत खेळाडूने सहकार्य करायचं आणि शेवटचा चेंडू या षटकातील या चेंडूवरती मात्र निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नाही पंचांचा इशारा येतोय. फलंदाज धावबाद होतोय. मोठा धक्का बसतोय सुमितच्या माध्यमातून राजू 11 फायटर संघाला. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोणते नवीन फलंदाज येत आहेत. फलंदाज नाव
फलंदाज आहे सुनील तुरे. पाहूया काय करतायत सुनील तुरे आपल्या संघासाठी. दुसरं षटक संपले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 18. नवीन गोलंदाजाचं नाव सांगा जरा. सुभाष. गोलंदाज आहे सुभाष. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक सुभाषच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावांकरिता. पहिल्या चेंडूवरती 2 धाव आपल्या संघासाठी मिळून देण्यात यशस्वी होत आहेत ते दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते ती 20. गोलंदाज आहे तो सुभाष. पाहूया सुभाषचा पुढील चेंडू सुनीलसाठी सॉरी. आणि हा चेंडू मात्र फलंदाजाला कळलेला नाहीये. 22च्या रूपाने 1 धाव मात्र निश्चित मिळते. धाव संख्या होते ती 21. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सुभाषच्या माध्यमातून. सामन्यातील तिसरा आणि अंतिम षटक आहे. या चेंडूंवरती धावा मिळवाव्या लागणार आहेत आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती 25. जीवनने मारलेला हा फटका 4 धावांकरता अतिशय सुंदर फलंदाजी जीवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या वाढत चाललेली आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 25. अजून देखील या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया त्या चेंडूवरती कशा पद्धतीने जीवनच्या बॅटमधून धावा आपल्या संघासाठी जमवल्या जात आहेत. सुभाषच्या पुढील चेंडू जीवनसाठी आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, परंतु विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटतोय. 1 धाव निश्चित मिळते ती राजू 11 फायटर संघाला. धाव संख्या होते ती 26. काहीसा संत गतीने चाललेला सामना. सुभाषचा पुढील चेंडू अनिलसाठी आणि या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाजाचं नाव. नवीन फलंदाज विवेक. आणि या ठिकाणी फलंदाज त्रिपाचित होऊन माघारी परततोय. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 26. 27 धावांचं आव्हान असणार आहे ते एस सुपर जायंट्स या संघासमोर. धन्यवाद डीजे. रुपेश रेमजे माईक जवळ संपर्क साधा. रुपेश रेमजे. डीजे.
हॅलो, यानंतर होणारा जो सामना आहे तो वीर 11 विरुद्ध साई स्टार, दोन्ही संघांच्या कर्णधाराने नाणेफेकी करता समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. वीर 11 आणि साई स्टार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परततोय. सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहिलात. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. चांगली अशी सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. हॅलो, धन्यवाद डीजे. वीर 11 आणि साई स्टार या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. चालू असलेला सामना एस सुपर जायंट्स विरुद्ध राजू 11 फायटर्स. राजू 11 फायटर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना 26 धावा केलेल्या आणि 27 धावांचं आव्हान एस सुपर जायंट्स या संघासमोर ठेवलेलं आहे. पहिले षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये महत्वपूर्ण असा फलंदाज सुभाष माघारी परतलेला आहे. आशिष, विनय आणि आशिष हे दोन फलंदाज मैदानात. पाहूया काय होतंय, हे दोन फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. गोलंदाज आहे तो सुनील. पाहूया सुनीलचा पुढील चेंडू विनयसाठी आणि हा चेंडू मात्र पंच वाईट चेंडू घोषित करताय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. वीर 11 आणि साई स्टार या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जातोय आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. अतिशय सुंदर असा फटका विनयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. सुपर जायंट संघाची धाव संख्या पोहोचलेली आहे ती 6. स्ट्राईकला आहे तो विनय. गोलंदाजी करतोय सुनील. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळवणे यशस्वी होतोय तो विनय. केवळ 1 धाव. धाव संख्या झालेली आहे ती 7. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या चेंडूवरती जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते एस सुपर जायंट्स या संघाला. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 8. विनय स्ट्राईक वरती आहे. पाहूया कशा पद्धतीने सुनील यांचा सामना करेल. आणि या ठिकाणी जोरदार प्रहार आणि 4 धावांकरता पुन्हा एकदा डीजे. हॅलो, धाव संख्या झालेली आहे 12. धन्यवाद डीजे. धाव संख्या झालेली आहे ती 12. यानंतर होणारा सामना आहे तो जय भवानी विरुद्ध दत्तू 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. जय भवानी आणि दत्तू 11
दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. कृपया वेळ घालू नका. आपल्याला अजून बरेच सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते एस सुपर जायंट संघाचे दोन्ही फलंदाज. सांगितलं वीर 11 आणि जय भवानी आणि दत्तू 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाजवळ संपर्क साधा. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र साळवी यांच्या माध्यमातून स्वतः संघ मालक महत्वाची भूमिका आपल्या संघासाठी गोलंदाजीची. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार जातोय विनयच्या बॅटमधून. विनयने एकूण 3 चौकार मारलेले आहेत, त्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक बबन कोळंबे यांच्याकडून आलेलं आहे. विनय कोळंबेने सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. आपल्या फलंदाजीतून 3 चौकार मारल्याबद्दल बबन कोळंबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक विनय कोळंबे यांच्यासाठी आलेलं आहे. अभिनंदन विनय. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला उत्कृष्ट असा फटका विनयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 2 धावा निश्चित पूर्ण करतोय तो विनय. धाव संख्या होते ती 19. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आणि 19 धावा धाव फलकावरती लावण्यात यशस्वी झाले. विनयसाठी एक खुशखबर आहे. पुन्हा एकदा जर का एक षटकार मारला तर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. विनयसाठी खुशखबर, एक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत विनयच्या बॅटमधून. धाव संख्या झालेली आहे ती 21. चांगल्याशी सुरुवात म्हणावी लागेल ती एस सुपर जायंट्स या संघाची. आणि या ठिकाणी या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव मिळवण्यात यशस्वी होतोय तो विनय. धाव संख्या झालेली आहे 22. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. एकूण 5 धावांची आवश्यकता अजून देखील सामना जिंकण्यासाठी एस सुपर जायंट्स या संघाला. 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण असणार आहे एस सुपर जायंट्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजाचं नाव सांगा कृपया. गोलंदाज पंचांचा इशारा येतोय. चेंडू या ठिकाणी वाईट घोषित करतायत पंच. एक धावसंख्या अतिरिक्त मिळते ती एस सुपर जायंट या संघाला. धावसंख्या होते ती 23. अजून देखील जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे आणि विनय सारखा फलंदाज अजून देखील मैदानात आहे. हाही पुन्हा एकदा पंचांच्या इशारा. वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्या वाढत चाललेली आहे.
सामना जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता आहे एस सुपर जायंट्स या संघाला. पाहूया 3 धावा किती चेंडूमध्ये पूर्ण करतायत. आणि या ठिकाणी जोरदार प्रहार या चेंडूवरती विनयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सामना बरोबरीत आलेला आहे. धावसंख्या झालेल्या 26. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. विनयने एक हाती हा सामना आपल्या संघासाठी खेचून आणलेला आहे. पाहूया विजयी फटका त्याच्या बॅटमधून येतोय का. आणि हा निर्धाव चेंडू पंच घोषित करतायत. या चेंडूवरती विजयी फटका विनयच्या बॅटमधून निश्चितच पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीने हा सामना एस सुपर जायंट्स हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे दत्तू 11 संघाचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला सामना त्वरित खेळवला जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. दत्तू 11 विरुद्ध कोण